नमस्कार, मी पूजा आणि माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. प्रत्येक घरामध्ये खिचडी बनते आणि कुठे ना कुठेतरी ती थोडी तरी उरतेच आणि बाशी खिचडीची चव अजूनच छान लागते. पण शिळ्या खिचडीपासून मी नवीन पदार्थ ट्राय केला आहे. तुम्हाला हे नक्कीच आवडेल. याला मी म्हटलेलं आहे क्रिस्पी बॉल्स असं मी नाव ठेवले. तर चला यासाठी यासाठी शिळी खिचडी, बटाटा, पोहे आणि चवीनुसार मीठ. तर इथे एक वाटी खिचडीला 1 वाटी पोहे आणि 2 बटाटे असं घेतलेलं आहे. बटाटे शिजवून घ्यायचे आहेत आणि पोहे पण भिजवून घ्यायचे आहेत. पोहे भिजताय तोपर्यंत बटाट्याची साल काढून घेऊया आणि आपले पोहे पण भिजलेले आहेत. आता एका ताटामध्ये 1 वाटी खिचडी काढून घेतली आणि त्यामध्ये भिजवलेले पोहे आणि शिजवलेले बटाटे टाकून मिक्स करायचं आहे आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. तुम्हाला हवं असेल तर यामध्ये तुम्ही लाल तिखट पण टाकू शकता, पण माझी मसाला खिचडी होती म्हणून मी टाकणार नाही. आणि कोथिंबीर पण तुम्ही टाकू शकता आणि हाताच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे. हात थोडे खराब होतील पण हाताने छान असं मिक्स होईल. आता हे रेडी आहे आणि इथं मी रवा घेतलेला आहे. तर ते तुम्हाला पुढे पाहायला मिळेलच की मी रवा का घेतलेला आहे. आता हाताला तेल लावून असे छोटे छोटे बॉल्स तयार करून घ्यायचे आहेत आणि बॉल्स एकदा का रेडी झाले की ते एक एक करून प्रत्येक बॉल्स रव्यामध्ये डीप करून घ्यायचं आहे. सर्व बाजूने रवा लागला पाहिजे. इथे इथे खिचडी बॉल्स रेडी आहे क्रिस्पी बॉल बनण्यासाठी. तर चला एक एक करून आपण बॉल्स रेडी करून घेऊया आणि ते रव्यामध्ये डीप करून घेऊया, जेणेकरून सगळ्या बाजूने बॉल्सला रवा लागला पाहिजे. आणि इथे आपले बॉल्स रेडी आहेत. क्रिस्पी बॉल्स बनण्यासाठी कढई ठेवली आहे आणि तेल टाकलं आहे. तेल गरम झालं की नाही हे पाहण्यासाठी एक छोटा तुकडा टाकून पाहिला. जर तुकडा टाकल्याबरोबर वर आला म्हणजे तेल आपलं गरम आहे आणि बॉल्स तळण्यासाठी पण रेडी आहेत. तर आता एक एक करून बॉल्स आपल्याला तळून घ्यायचे आहेत आणि तोपर्यंत तळायचे आहेत जोपर्यंत त्यांचा गोल्डन कलर होत नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे मीडियम टू हाय फ्लेमवरच त्याला तळून घ्यायचं आहे. आणि एकदा गोल्डन कलर झाला की आपले हे लेफ्ट ओव्हर खिचडी क्रिस्पी बॉल रेडी आहेत खाण्यासाठी. तर तुम्ही हे क्रिस्पी बॉल्स टोमॅटो सॉस बरोबर खाऊ शकता किंवा तळून मिरची तोंडी लावून खाऊ शकता किंवा दह्यामध्ये डीप करून खाऊ शकता. तर ही रेसिपी बनवायला खूप इझी आहे आणि खायला खूप टेस्टी आहे आणि तुम्ही कशाही प्रकारे त्याला खाऊ शकता. फक्त असेच बॉल खाऊ शकता किंवा सॉसबरोबर खाऊ शकता किंवा मिरची तळून खाऊ शकता. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आवडली असेल माझी ही रेसिपी तर नक्कीच माझ्या चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, हसत राहा, हसवत राहा.